हिंगोली जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरलेला आहे। लातूर येथील भूमापक केंद्रावरती या भूकंपाची नोंद झालेली आहे। संपूर्ण शहर देखील या भूकंपाने हादरल्यामुळे नागरिक घराच्या बाहेर येऊन थांबलेले आहेत। सकाळी 7:15 वाजल्यापासून हिंगोली शहरातील गणेशवाडी भागातील हे संपूर्ण जे नागरिक आहेत ते आता घराच्या बाहेर येऊन थांबलेले आहेत। अचानक यांच्या घराला भूकंपाचा धक्का बसल्याने घरावरची पत्र हादरलेले आहेत। त्यासोबत घरातले जे भांडे आहेत ते देखील हादरलेले आहेत आणि त्यामुळे भूकंपाच्या भीतीने हे संपूर्ण नागरिक आपल्या मुलाबाळासह रस्त्यावरती आलेले आहेत। छोटे छोटे मुलं घेऊन महिला सकाळपासून या ठिकाणी थांबलेल्या आहेत। मात्र प्रशासनाने घाबरून न जाण्याचं आवाहन केलेलं आहे। प्रशासनाने या संदर्भातल्या उपाययोजना देखील सुरू केलेल्या आहेत। जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनाने आता सतर्क केलेलं आहे। मात्र सकाळपासून भूकंपाच्या धक्क्याने हे नागरिक भयभीत झालेले आहेत आणि संपूर्ण नागरिक या ठिकाणी घराच्या बाहेर येऊन थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गणेशवाडी भागामध्ये मी सध्या आहे आणि रस्त्यावरती हे सगळे नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर संपूर्ण हे नागरिक सकाळी 7:15 वाजता झोपेमध्ये होते आणि याच वेळी अचानक भूकंपाचा हादरा बसलेला आहे। आपल्यासोबत या भागातील काही नागरिक आहेत। सकाळी काय घडलं नेमकं? सकाळी रोजच्या प्रमाणे 7:15ला मी उठलो आणि उठल्याच्या नंतर आमच्या घरचे म्हणतात की बाबा घरात काहीतरी हादरल्यासारखं व्हायलंय, असं जाणवलं। मी म्हणलं नाही, काहीतरी गाडी वगैरे काही गेली असेल। पण नंतर पाहिलं, मी स्वतः अनुभवलंय की भांडे जे आहे घरातले असे लक 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 व्हायब्रेट झाले, हादरायला लागले। मग नंतर कळालं की खरंच हे भूकंप होता। यापूर्वी देखील भूकंपाचे धक्के जाणवलेले होते, मात्र तो धक्का आणि हा धक्का यामध्ये किती फरक होता? फरक चांगलाच होता। आताचा जो धक्का जाणवला तो त्यापेक्षा थोडा जास्त होता आणि मी स्वतः अनुभवला। याच्या अगोदरचा पण मी स्वतः अनुभवला। घरातले म्हणजे भांडे हल्ले, सगळं घर हादरल्यासारखं झालेलं आहे। सकाळपासून तुम्ही रस्त्यावर येऊन उभे राहिलेत? सुबह सुबह दुकान खोल के खड़े रही थी और वो पत्थर का वाइब्रेशन हो रहा पत्थर में। मैं बोली क्या हिल रहा, कौन लकड़ियां मार रहे, क्या बंदरा उड़ा मार रहे, ऐसा से हुआ। फिर इनको चिल्ला के उठा रही, उठो जल्दी, जमीन हल रही बोल के मुझे चक्कर आ रही थी। मेरे को लगा चक्कर के वजह से हो रहा शायद ऐसा हुआ। सब अभी बच्चे लेके रस्ते पे आ गए? रस्ते पे आ गए। हाँ, सब हम बाहर खड़े रहे, दुकान चालू है, खुली है, सब खड़े रहे बाहेर, बच्चे वो सब आदमी लोक सब। मावशी सकाळी काय घडलं? सकाळी मी माझे मिस्टर वर बसलेले होता, चहा घेतला आणि बाहेर बसलेले होतात वर। तर पूर्ण असं जाणवलं मला आणि मी म्हणत पण होते माझ्या मिस्टरांना की भूकंप आला का भूकंप, तर माझ्या साईडचे लगेच म्हणतात हो आमचं पण घर हालतंय, असं म्हणून आम्हाला जाणवलं। पण आता सगळेच रस्त्यावरती येऊन थांबले तुम्ही? हो। नक्कीच हे सगळे नागरिक होते आणि सकाळी 7:15 वाजता भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळं नागरिक हे घराच्या बाहेर येऊन थांबलेले आहेत। हिंगोली जिल्ह्याला हा भूकंपाचा धक्का बसलेला आहे, ज्याची नोंद देखील लातूर येथील भूमापक केंद्रावरती झालेली आहे। मात्र या संपूर्ण भूकंपाच्या घटनेमध्ये अद्यापर्यंत कुठलीही जीवितहानी झालेली नाही आणि नुकसान देखील झालं नसल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। मात्र प्रशासनाने नागरिकांना अलर्ट केलेला आहे आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केलेलं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।